महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच वाक्याने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक रौद्र अवतार नुकताच संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. आम्हाला धमक्या द्याल तर मुलासकट नेस्ताबून करू, हे ते वाक्य आहे ज्याने भल्या भल्यांना झोप उडवली आहे. पण प्रश्न असा आहे की नेहमी शांत, हसतमुख आणि संयमी वाटणाऱ्या फडणवीसांना असा थेट आणि आक्रमक इशारा का द्यावा लागला? त्यांचा या भयंकर रडारावर नेमकं कोण आहे? हा रोग कोणाकडे आहे? आज आपण या एका वाक्यामागचं संपूर्ण राजकीय सत्य आणि त्यामागची इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील काही गोष्टी तुम्हाला नक्कीच थक्क करतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये. देवेंद्र फडणवीस हे सहसा त्यांच्या अभ्यासू आणि संयमी वृत्तीसाठी ओळखले जात होते. पण जेव्हा ते आक्रमक होतात तेव्हा समोरच्याला उभा राहण्यासाठी जागाही उरत नाही. हे महाराष्ट्राने यापूर्वी अनेकदा पाहिलं आहे. मी पुन्हा येईन असापासून ते सत्ता खेचून आणण्यापर्यंतचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फेरी रोज झडत आहेत. अनेक नेते जाहीर सभांमधून एकमेकांना आव्हान देत आहेत, तर काही ठिकाणी वैयक्तिक पातळीवर धमक्या देण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशातच फडणवीसांनी दिलेला हा नेस्तानाबूत करण्याचा इशारा हा केवळ एक राजकीय डायलॉग किंवा हवेतील गोळीबार नाही, तर तो एक अतिशय स्पष्ट आणि कडक मेसेज आहे. जेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ठामपणा, आवाजातील जरब स्पष्ट सांगत होता, इथून पुढे सहन केले जाणार नाही आणि जशास तसं उत्तर दिलं जाईल. आता सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न येतो की हा इशारा नेमका कोणासाठी होता? यामागे तीन मुख्य शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यता म्हणजे थेट राजकीय विरोधक आणि काही विशिष्ट नेते. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी पक्षातील काही नेते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. काही ठिकाणी तर थेट आव्हान देण्याची, धमकवण्याची भाषा वापरली जात आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. आमचं सरकार आल्यावर बघून घेऊ, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या काही नेत्यांकडून वारंवार दिल्या जात आहेत. फडणवीसांचा हा इशारा याच प्रवृत्तीला दिलेले साडेसोट उत्तर आहे. तुम्ही जर सत्तेचा किंवा भविष्यातल्या कारवायांचा धाक दाखवून आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही गप बसणार नाही. आमच्या नादाला लागाल तर तुमचं राजकीय अस्तित्व नेस्तानाबूत करून टाकू, असा थेट संदेश यातून देण्यात आला आहे. दुसरी शक्यता म्हणजे राज्यात अशांतता पसरवू पाहणारे घटक आणि काही गुंड प्रवृत्ती. राज्याचे गृहमंत्री म्हणून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही फडणवीसांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. काही समाजकंटक, गुंड किंवा विशिष्ट प्रवृत्ती जर राज्याच्या शांततेला गलबोट लावण्याचा प्रयत्न करत असतील किंवा छुप्या मार्गाने सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी हा नेस्तानाबूत शब्द वापरला गेला असण्याची दाट शक्यता आहे. कारण जेव्हा राज्याच्या व्यवस्थेला थेट धमक्या दिल्या जातात किंवा सर्वसामान्यांना वेडीच धरलं जातं, तेव्हा सरकार बघण्याच्या भूमिकेत राहू शकत नाही. कायद्याचा धाक काय असतो हे दाखवून देण्यासाठी हा इशारा दिला गेला असावा. तिसरी आणि सर्वात महत्वाची शक्यता म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांना दिलेला भक्कम आधार आणि बळ. राजकारणात जेव्हा तळागाळातील कार्यकर्ते आक्रमकपणे पक्षाचे काम करतात तेव्हा त्यांना अनेकदा स्थानिक पातळीवर विरोधकांच्या धमक्यांना सामोरे जावं लागतं. अशा वेळी आपला सर्वोच्च नेता आपल्यासाठी पाठिंबा देत आहे हे कार्यकर्त्यांना वाटणं खूप गरजेचं आहे. फडणवीसांच्या या एका वाक्याने भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः प्राण फुकले आहे. कुणीही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही निडर होऊन काम करा. जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं किंवा धमकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण उखडून टाकू. हा प्रचंड मोठा आत्मविश्वास त्यांनी आपल्या सैन्यात
निर्माण केला आहे. या एका इशाऱ्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. जे कालपर्यंत मोठ्या आवाजात धमक्या देत होते, त्यांच्या गोट्यात आता थोडी सावधगिरी आणि शांतता पाहायला दिसत आहे. कारण फडणवीस हे केवळ बोलणारे नेते नाहीत, तर ते योग्य वेळ आल्यावर अचूक कृतीतून दाखवून देणारे नेते आहेत. यांचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. यामुळे नेस्तानाबूत करू या शब्दाचा अर्थ हलक्यात घेण्याची किंवा त्याची खिल्ली उडवण्याची चूक कोणीही करणार नाही. थोडक्यात सांगायची तर देवेंद्र फडणवीसांचा हा इशारा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय पटालीवर एक मास्टर स्ट्रोक आहे. त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. कायदा हातात घेऊ पाहणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा दिली आहे. आगामी निवडणुकींच्या तोंडावर हा आक्रमक पावित्रा खूप काही सांगून जातं. आता हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल की या उघड इशाऱ्यानंतर विरोधक काय रणनीती आखतात आणि फडणवीसांच्या या नेस्तानाबूत करण्याचा कारवाईचा पहिला धक्का कुणाला बसतो. तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांचा हा इशारा नेमका कुणासाठी असावा आणि तुमचा अंदाज काय आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच अचूक राजकीय विश्लेषणासाठी आपल्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.